पंचवटीतील सराईत गुन्हेगार संदेश काजळे याच्या खुनाची घटना समोर आली असून संदेश काजळे खून प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील उनवणे राहणार पंचवटी राजवाडा या ठिकाणच्या 23 वर्षीय युवकानं विना नंबर प्लेट इको व्हॅनमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी फिरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। यावेळी त्याला ताब्यात घेतलं असता त्यानं संपूर्ण खुनाच्या घटनेची माहिती दिली। पंचवटीतील सराईत गुन्हेगार संदेश काजळे या इसमाला त्यानं 10 तारखेला रात्री 12:30 वाजेच्या सुमारास शहरातून गाडीमध्ये कोंबून त्याच्यावर लोखंडी रॉड आणि तीक्ष्ण हत्यारानं वार करून त्याची हत्या केली। या हत्येचा तपास लागू नये म्हणून मोखाडा येथील घाटात जंगलामध्ये त्याला जाळूनही टाकलं। या प्रकरणी क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। स्वप्नील उनवणे याच्या सोबत पवन भालेराव, नितीन चौगुले, रणजित आहेत या तिघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान यावेळी गुन्ह्याची अधिक माहिती घेण्याचं काम अद्यापही सुरू आहे। संदेश काजळे हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा युवक होता। संदेश काजळेवर अनेक गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती समोर येते। मात्र ही खुन्नस कशामुळे झाली आणि संदेशची हत्या का करण्यात आली याबाबत माहिती अजून गुलदस्त्यात आहे। दरम्यान संदेश काजळेचा मोठा वरदहस्त होता। रविवार कारंजा पंचवटी सिडको परिसरात त्याचा चांगलाच दबदबा निर्माण होता अशी माहिती समोर येते। याचबरोबर पकडलेले आरोपी हे त्याचेच मित्र असल्याचं देखील समजत असून आरोपी पंचवटी, राजवाडा, निमाणी, ड्रीम कॅस्टल परिसरातील आहेत, तर यातील एक आरोपी हा त्र्यंबकेश्वर येथील आहे। सध्या संपूर्ण गुन्ह्याचा तपास हा क्राईम ब्रांच युनिट 1 कडे आहे। यामध्ये अधिक तपास पोलीस अधिकारी हेमंत तोंडकर, कॉन्स्टेबल रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, विशाल देवरे, आप्पा पानवळे, समाधान पवार आदी तपास करत आहेत। अजीज सय्यद, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।